प्रशांत अंकुशराव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाश, हा जो रोहित आर्य आहे त्याचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येते। नक्कीच आपण जर दुपारी 1:30 वाजल्यापासून जर हा संपूर्ण घटनाक्रम आपण या लोकेशनवरून देत आहोत आणि आता आपण पाहिलं की जो रोहित आर्य आहे त्याला इकडचे स्थानिक जे आहेत त्यांनी जेव्हा पाहिलं की त्याला ॲम्ब्युलन्स मधून घेऊन गेले तेव्हा त्याची परिस्थिती जी आहे ती चिंताजनक होती असं तिथं बोलत होते। त्यांनी आपण ज्या प्रकारचे बाईट या स्थानिकांकडून घेतलं होतं आणि त्यांनी देखील हीच माहिती दिली होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार रोहित आर्य आहे त्याच्या डाव्या हाताच्या इथे त्याला गोळी लागली होती आणि त्यातच त्याचा एन्काउंटर झालेला आहे हे कळलेलं आहे। मात्र हा संपूर्ण प्रकार जो अतिशय धक्कादायक आहे, कारण जो लहान मुलं जे 17 लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी झाला होता। त्या साकी नाक्यामध्ये जर पाहायला गेलं साकी नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा एक दुसरा प्रकार आहे ज्या ठिकाणी पूर्वी काही वर्षांपूर्वी बस जी आहे 321 क्रमांकाची बस जी आहे त्या ठिकाणचे जे प्रवासी होते त्यांना देखील एका माणसाने त्यांना ओलीस ठेवलं होतं। त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी त्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर हा जो साकी नाका पवई विभाग आहे यामध्ये ह्या अपहरणाची ही दुसरी घटना आहे असं आपल्याला म्हणता येईल। हा अपहरण जे झालेलं आहे तर ह्याच जे स्टुडिओ आहे या स्टुडिओमध्ये हे संपूर्ण अपहरण नाट्य घडलेलं होतं आणि या अपहरण नाट्यामध्ये आता रोहित आर्य जो आहे त्याचं आणि सरकार बरोबर वाद सुरू होते। हा जो रोहित आर्य आहे हा दीपक केसरकर यांच्याकडनं त्यांना मदत पाहिजे होती। बरेच वेळा त्याने प्रयत्न देखील केला होता। अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत त्याने जी लहान मुलं होती त्यांच्या पालकांना तो पाठवायचा आणि त्यांना सांगायचा की मला सरकारबरोबर त्यांचं भेट घालून द्या, त्या सरकारबरोबर माझ्याशी बोलणं करून द्या। जर मी आत्महत्या करणार होतो मात्र आत्महत्या करण्यापेक्षा हे पाऊल उचललेलं आहे आणि या पावलामध्ये जर यांनी कोणी मला प्रतिसाद दिला नाही तर मी या स्टुडिओला आग लावेल, स्वतः देखील मरेल आणि या मुलांना देखील मारेल। अशा प्रकारचे व्हिडिओ जो आहे तो त्या मुलांच्या पालकांकडे पाठवत होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी मागच्या दाराने म्हणजे जे बाथरूमच्या तिकडनं आतमध्ये शिरले, आतमध्ये शिरून त्याला पहिलं थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांनी गोळीबार झाला व त्याला जखमी करून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं। पण आता तो जो स्टुडिओ आहे तिथला आर्य स्टुडिओ तिथे काही पोलीस आहेत का किंवा त्या मुलांचे कुठले पालक आहेत का ज्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो आणि हा सगळा ही सगळी घटना आहे यामागची पार्श्वभूमी नीट जाणून घेऊ शकतो? हा जो स्टुडिओ जो आहे हा स्टुडिओ आपण जर पाहिला तर आता फॉरेन्सिक टीम पासून सर्वजण जे आहेत आतमध्ये पोलीस अधिकारी जे आहेत ते पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे ती आहे अजून ते घटना घडलेली आहे शकतो आणि याच पहिल्या माळ्यावर हे संपूर्ण नाट्य घडलेलं आहे। आतमध्ये नेमकं काय झालं याबाबतची पूर्ण घटनाक्रम आणि आपण जर पाहिलं तर हा जो कृती आहे हे जे क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आपल्याला दिसत आहेत आणि ह्या अधिकारी जे दिसत आहेत ते काही जणांशी बोलणी करतायत। ते जे स्टुडिओचे जे कोणी ओनर आहेत, स्टुडिओचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी देखील या ठिकाणी बोलणी सुरू आहे। हे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत की नेमका हा कुठून होता, हातात कुठून आला होता, तो काय होता होता। आपण जर बघितलं तर हा जो मागचा भाग दिसतो तुम्हाला, आम्ही कॅमेरामॅनला सांगितले हा जो मागचा भाग आहे या मागच्या भागातून पुढे मागे जाऊन हे जे परांची बांधलेली आहे या परांचीवर चढून ते पोलीस जे आहेत ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या रोहित आर्याला जे न्यूट्रलाइज करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि जे 17 मुलं होती त्या मुलांना सोडवण्यात यश मिळालेलं आहे। नक्की हा जो आर्य स्टुडिओ आहे तो कधीपासून तिकडे आहे आणि कोणाच्या मालकीचा आहे? पोलिसांकडून या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? हा जो स्टुडिओ आहे हा कोणाच्या मालकीचा एवढं माहित नसलं तरी ह्या पूर्ण स्टुडिओमध्ये एकूण 4 दिवस हे मागील 4 दिवस हा रोहित आर्य या लहान मुलांना बोलवायचा आणि त्यांच्याकडनं ऑडिशन करून घ्यायचा। म्हणजे त्याचा हा फुल प्लॅन मध्ये सुरू होतं। म्हणजे 4 दिवस तो या लहान मुलांना या ठिकाणी बोलवत होता, त्यांच्याकडनं ऑडिशन करून घेत होता
ऑडिशन हे नाट्य होतं की काय होतं हे आता पुढे कळेलच. पण रोहित आर्यचं जर पाहायला गेलं तर त्यांनी ह्या एवढ्या मुलांना जमा केलं, म्हणजे यामध्ये कुठली तरी अजून एक लहान मुलांच्या साठी काम करणारी एजन्सी देखील कामाला असेल, ती देखील यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती का, की त्यांना काही माहिती नव्हतं. फक्त लहान मुलांना सिरियल मध्ये काम करायला मिळतं म्हणून पालकांनी आपल्या मुलांना घेऊन आले होते ऑडिशनसाठी. पण आजच्या तारखेला बघायला गेलं तर अनेक जण जे आहेत ते नेटफ्लिक्स म्हणा किंवा इतर OTT प्लॅटफॉर्मसाठी या ठिकाणी प्लॅटफॉर्मसाठी ऑडिशन द्यायला लहान मुलांना या ठिकाणी घेऊन येतात. तशाच प्रकारे 4थ्या दिवसाचं जे ऑडिशन आहे ते आज ठिकाणी चालू होतं. मात्र दुपारी 1:30च्या सुमारास जेव्हा लहान मुलांना बाहेर जेवायला पाठवलं जातं, मात्र मुलांना जेवायला पाठवलं का नाही याबद्दल सुरू झालं, उत्कंठा वाढली. त्यानंतर त्या रोहित आर्यने त्याच्या पालकांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली की तुमच्या मुलांना मी किडनॅप केलेला आहे आणि तुमच्या मुलांना किडनॅप करून मी त्या मुलांचा वेळ पडल्यास जीवही घेऊ शकतो, अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर पालक जे आहेत ते भयभीत झाले आणि नंतर हळूहळू पोलिसांना याची माहिती मिळाली व पोलीस जे आहेत ते या घटनास्थळी पोहोचले व पूर्ण घटनाक्रम नंतर त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन हा घटनाक्रमानुसार आतमध्ये शिरले आणि रोहित आर्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे. नक्कीच आता पोलिसांच्या क्रॉस फायरिंग मध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय. मात्र हे जे ऑडिशनचं हे जे प्रकरण आहे त्याच्या आधी ऍड केली जाते. ऍड पाहून पालक आपल्या मुलांना त्या ऑडिशनसाठी पाठवतात, कुठलीही असेल. पण ही जी ऍड आहे ही ऍड कोणी केली याचे सगळे धागेदोरे काही सापडतायत का? नक्कीच. रोहित आर्यने ज्याप्रमाणे या मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं त्यासारख्या अनेक एजन्सीज ज्या आहेत, लहान मुलांच्या एजन्सीज ज्या आहेत ज्या ऍक्टिंग करण्यासाठी मुलांना ऑडिशनसाठी बोलवत असतात, अशाच प्रकारच्या ज्या एजन्सीजना रोहित आर्यने कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज केला होता की या वयाची मुलं जी आहेत ती ऑडिशनसाठी पाहिजेत, एका सिरियल किंवा सिनेमासाठी त्यांना ती ऑडिशन पाहिजे, अशा प्रकारचं देखील त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा त्या मुलांना बोलवण्यात आलं. आपल्याला एक धक्कादायक बाब अशी कळते की एकूण 4थ्या दिवसात हे ऑडिशन सुरू होतं आणि 4 दिवस या ठिकाणी ऑडिशन झालेलं आहे आणि आज दुपारी जो आहे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की एवढं मोठं नाट्य या ठिकाणी घडलं. तिथूनच एक 200 ते 300 मीटरवर कोळई पोलीस स्टेशन आहे, तर बाजूला मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांची ऑफिसेस आहेत, पुढे मोठं रेनेसान्स सारखं एक मोठं हॉटेल आहे, राईट हँड साईडला गेल्यानंतर साकीनाका सारखा मोठा गजबजलेला विभाग आहे. या संपूर्ण गजबजलेल्या विभागामध्ये त्याने ही जागा का निवडली याचा देखील एक विचार करायला पाहिजे. कारण ही जागा त्याने रोहित आर्याने भाड्याने घेतली होती. मग भाड्याने घेतलेली जागा त्याने याच ठिकाणी का घेतली त्याच्या मागचं कारण देखील आपल्याला शोधणं, या पोलिसांना शोधणं गरजेचं आहे. तर रुग्णालयातून काही अधिकची अपडेट आली आहे किंवा पोलिसांनी जे क्राईम ब्रांचचे पथक तिथे आहे घटनास्थळी त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती समोर आली आहे का? पोलिसांनी फक्त मुलं सुखरूप आहेत अशाच प्रकारची माहिती दिली आणि त्यानंतर ते निघून गेलेले आहेत. मात्र पोलिसांनी फार गुप्तता पाळलेली आहे की कुठेही त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. मात्र आपले जी सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती मिळाली की स्थानिक जे आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी गोळीबारचा आवाज झाला होता, त्याच्यानंतर त्याला रक्तबंबाळ स्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्यामुळेच आता त्याला डाव्या हाताला त्याच्या गोळी लागली की हे कळलं. आपल्याला स्थानिकांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार त्याला म्हणजे अक्षरशः बांधून नेण्यात आलं असं देखील त्याचं म्हणणं होतं. म्हणजे त्याला गोळीबार झाल्यानंतर तो ब्रॉड डेथ झाला होता का, तिथेच त्याचा मृत्यू झाला होता का हे देखील आपल्याला पाहायला लागणार आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका गोळी लागल्याने झाला का, त्याच्यावर खरंच फायरिंग झाली का, हा संपूर्ण तपासाचा भाग असून पोलीस याबद्दल अधिकृत माहिती देणार आहेत. अगदी प्रशांत, आता इथं तुम्ही सोबत राहा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच. अजून काही अपडेट्स आपल्याकडनं घ्यायचे आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट मुंबईतनं पुढे येते ती म्हणजे पवईतील ओलीस नाट्याला थरारक वळण लागलेलं आहे. पवईमध्ये ओलीस नाट्य पुढे आलं आणि या नाट्याला थरारक वळण. आरोपी रोहित आर्य याचा मुंबईमध्ये एन्काउंटर झालेला आहे. पोलिसांची झालेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झालेला आहे.